आधी मंत्रिमंडळात नाव आहे असं सांगण्यात आलं, मात्र अचानक कुणी नाव कापलं? सुधीर मुनगंटीवारांचा सवाल. नाराज सुधीर मुनगंटीवारांची गडकरींसोबत 2 तास चर्चेचा तपशील गुलदस्त्यात. केंद्राने मुनगंटीवारांबद्दल विचारणा केल्याचं फडणवीसांचं स्पष्टीकरण. असं मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा केलं? छगन भुजबळ काही संपलं नाही. मंत्रिपद न मिळाल्यानंतर छगन भुजबळांनी जाहीर केली नाराजी. बुधवारी भुजबळांचा मेळावा, काय निर्णय घेणार याकडे लक्ष. मंत्रिपद न मिळाल्याने विजय शिवतारे नाराज. 2.5 वर्षांनी मंत्रिपद मिळालं तरी घेणार नाही, आम्ही गुलाम नाही, शिवतारे आक्रमक. महायुतीतील खातेवाटपाबाबत आज अंतिम निर्णय होण्याची शक्यता. मुख्यमंत्री फडणवीसांच्या रामगिरी बंगल्यावरती आज संध्याकाळी बैठक. सूत्रांची माहिती. एक मंत्रिपद जयंत पाटलांसाठी राखीव ठेवलंय, अमोल मिटकरींचा दावा. तर जयंत पाटलांसाठी भुजबळांना डावललं, हाकेंचा आरोप. राज्यात बिन खात्याचं सरकार, बहुमत असलेल्या सरकारचा 1 महिन्यानंतर शपथविधी. मंत्रिमंडळ विस्तारावरून संजय राऊतांची घणाघाती टीका. अधिवेशनात प्रथमच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालं स्वतंत्र कार्यालय. पक्षात फूट पडल्यानंतर प्रथमच शरद पवार गटाला मिळालं वेगळं कार्यालय. शिंदे फडणवीसांना अडकवण्याचे संजय पांडेंनी दिले होते आदेश. एसीपी सरदार पाटलांचा दावा. स्टिंग ऑपरेशन न्यूज 18 लोकमतच्या हाती. लाडक्या बहिणी आणि बळीराजासाठी खुशखबर. लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींची तरतूद, तर बळीराजा वीज सवलत योजनेसाठी 3050 कोटींची तरतूद. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पुढे ढकलण्यासंदर्भातील प्रस्तावाला संमती. दोन्ही सभागृहात चर्चेनंतर विधेयक होणार पास. गडकिल्ल्यावरती दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांना बसणार दणका. 1 लाख रुपये दंड आणि शिक्षेची तरतूद. सोमनाथ सूर्यवंशींच्या अंत्यसंस्काराला उसळली गर्दी. मृत्यूची चौकशी करा, दलित संघटनांची मागणी.